नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पठाण इद्रिस स्वागत करतो तुमचं सर्वांचं एमपीएससी वालामध्ये। सर्वांना या ठिकाणी जे आहे तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 2 फेब्रुवारी 2025 रोजी एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा झालेली आहे 2024 ची। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी क्वेश्चन हॉलच्या बाहेर आल्यानंतर असं म्हणलेलं आहे की करंट अफेअर्सने करंट दिलेला आहे बुवा, करंट अफेअरचे प्रश्न खूप अवघड गेलेले आहे बुवा। ओके, का अवघड गेले? कारण आपण करंट अफेअर्सला हलक्यामध्ये घेतोय। शेवटच्या 15 दिवसामध्ये करणारा विषय आहे असं समजून आपण त्याला हलक्यामध्ये घेतोय, त्याच्यामुळे करंट अफेअर्स या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे। आणि या परीक्षेमध्ये करंट अफेअर्स जवळपास 2022-23 चा विचारलेला आहे जास्त। 2022 चे सुद्धा बरेच क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत, 2023 आणि 24 चे सुद्धा आलेले आहेत। आपण एमपीएससी वालावरती करंट अफेअर्स घेतोय आणि डेली करंट अफेअर्स मध्ये 2023 पासून आपण जेव्हापासून सुरू केले आहे तेव्हापासून आपण 2023 चे क्वेश्चन यामध्ये जे विचारलेले आहेत, 2024 चे क्वेश्चन जे विचारलेले आहेत ते सगळेच्या सगळे आलेले आहे। आपल्या क्वेश्चन मधले 1-2 क्वेश्चन सोडले तर 2022 मध्ये आपले लेक्चरच नव्हते, त्याच्यामुळे त्याबद्दल काही सांगता येत नाही। ओके, तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण जो कंबाईनचा जो पेपर होता त्यामध्ये जे करंट अफेअरचे 15 क्वेश्चन होते त्या 15 क्वेश्चनचं संभाव्य आन्सर की बघण्याचा प्रयत्न करूया आणि त्याचं विश्लेषण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया। ओके, तर बघूया या ठिकाणी जे आहे तर कोणकोणते क्वेश्चन आले होते। तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे बघा तुमच्या स्क्रीनवरती। ओके, तर पहिल्या प्रश्नामध्ये एका व्यक्तीबद्दल विचारण्यात आलेलं आहे, बी.एन. गोस्वामी। बी.एन. गोस्वामी यांचं निधन झालं होतं म्हणून हा प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे विचारण्यात आला होता। यांचे निधन झाले होते, निधन कधी झाले होते यांचे? तर यांचे निधन झाले होते बघा 17 नोव्हेंबर 2023 रोजी यांचं निधन झालेलं आहे। मग त्यांचं व्यक्तीचं निधन झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला विचारलं होतं की ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बुवा। ओके, तर त्यांचा जो क्षेत्र आहे ते कला इतिहास आहे, कलेचे समीक्षक आहेत ते। त्यांनी जे आहे तर आपल्या भारत देशामध्ये कला इतिहासाशी संबंधित बरेच महत्वाचे कार्य या ठिकाणी केलेलं आहे। अशा बी.एन. गोस्वामीचं निधन झालं म्हणून त्यांचं क्षेत्र आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। याचं उत्तर या ठिकाणी 1 राहणार आहे। ओके, तर तुमच्याकडे या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे, याचं उत्तर 1 आहे। काय आहे? 1 आहे। कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ते? कला इतिहासाशी संबंधित होते। दुसरा क्वेश्चन आपल्याकडे विचारला होता लक्षद्वीप संबंधी। ओके, लक्षद्वीप नावाचा आपल्याकडे जे आहे ते एक केंद्रशासित प्रदेश आहे, एक बेटीय आपल्या या ठिकाणी क्षेत्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। ओके, आणि यामध्ये तुम्हाला विचारलं होतं अयोग्य विधाने कोणकोणते आहेत। ओके, तर आता लक्षद्वीप बद्दल या ठिकाणी जे आहेत आपण आपल्या लेक्चर मध्ये कव्हर केलेलं आहे। तर लक्षद्वीप म्हणजे मल्याळम भाषेमध्ये आणि संस्कृत भाषेमध्ये लाखद्वीप असा त्याचा अर्थ होतोय, त्याच्यामुळे अविधान बरोबर या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर आकारमानानुसार हा भारताचा 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे, हे विधान चुकीचं आहे। ओके, कारण लक्षद्वीप हा जो आहे आकारमानानुसार म्हणजे क्षेत्रफळानुसार आपल्या भारत देशातील जे 8 केंद्रशासित प्रदेश आहे, 8 केंद्रशासित प्रदेशापैकी सर्वात लहान आहे। सर्वात लहान 2ऱ्या क्रमांकाचा नसून सर्वात लहान आहे लक्षद्वीप। ओके, या लक्षद्वीप बद्दल जर या ठिकाणी आपण बोलायचं झालं विद्यार्थी मित्रांनो तर याचं या ठिकाणी जे आहे तर 32 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे, फक्त 32 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ याचं आपल्याला बघायला मिळेल। आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आकारमानानुसार जर बघितलं आपण सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे बुवा, तर सर्वात मोठा जर या ठिकाणी बघितला तर सर्वात मोठा लडाख आहे, सर्वात छोटा लक्षद्वीप आहे। आपल्या लेक्चर मध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे। या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती आहे, हे बरोबर आहे। कवरत्ती हे एक मुख्य शहर आहे आणि हेच त्याची राजधानी आहे, अगाट्टी राजधानी नाही। अगाट्टी एक छोटस या ठिकाणी बेट आहे, ते राजधानी नाही। कवरत्ती राजधानी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। अ आणि क या ठिकाणी बरोबर आपल्याला बघायला मिळेल, अ आणि क आणि ब आणि ड चुकीचं आहे। ओके, म्हणजे इथे उत्तर 4 येईल, याचं ब आणि ड अयोग्य आहेत। ओके, ते याचं उत्तर काय आहे? 4 या ठिकाणी येणार आहे। मी तुम्हाला संभाव्य सांगत आहे,
ॲक्युरेट तर तेच राहणार आहे, पण एमपीएससी काय देते ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, ब आणि ड चुकीचा आहे. क्लिअर. दुसरा क्वेश्चन कळाला तुम्हाला, लक्षद्वीप. ओके, चला तिसऱ्याकडे जाऊया आपण. केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारा संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते? ओके, कोणत्या मंत्रालयाद्वारा? ओके, ते बघा आपल्याकडे जे आहे तर 2022 मध्ये 23 मध्ये आपण आझादी का अमृत महोत्सव या ठिकाणी राबवला होता. आझादी का अमृत महोत्सव. ओके, तर या आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून संघटन से समृद्धी हे अभियान आपल्याकडे चालवण्यात आलं होतं आणि हे चालवण्यात आलं होतं ग्रामीण विकास मंत्रालयाकडून. ओके, त्यामध्ये अंत्योदय नावाची एक योजना आहे. त्या अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय योजना ज्याला आपण म्हणतोय, त्या अंत्योदय योजनेच्या अंतर्गत हे संघटन से समृद्धी हे अभियान आपल्याकडे चालवण्यात आलं होतं. यामध्ये ग्रामीण महिलांना फोकस करण्यात आलं होतं. जवळपास भारतातील जवळपास 10 कोटी ग्रामीण महिलांना या संघटन से समृद्धी अभियानामध्ये फोकस करण्यात आलं होतं. ग्रामीण विकास मंत्रालयाकडून हे राबवण्यात आलं होतं. तर याचं उत्तर या ठिकाणी राहणार आहे 3. ओके, काय राहणार आहे? 3 राहणार आहे. ओके, आपण जो क्वेश्चन पेपर बघत आहोत हे बी क्वेश्चन पेपर आहे बरं का. बी गटाचा क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, कळाला तिसरा प्रश्न. चौथ्या प्रश्नाकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूया. ओके, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केलेली आहे? हे उपग्रह वरी पाठवण्यात आलं होतं बघा डिसेंबर 2022 मध्ये. डिसेंबर 2022 मध्ये हे वरी पाठवण्यात आले होते. यामध्ये 2 महत्वाच्या अंतराळ एजन्सी होत्या. एक होती नासा बद्दल जर बोलायची झालं तर हे अमेरिकेची अंतराळ एजन्सी आहे, आणि दुसरी होती CNES ही फ्रान्स नावाच्या देशाची अंतराळ एजन्सी आहेत. या 2 अंतराळ एजन्सी यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. SWOT नावाचा हा कार्यक्रम होता, उपग्रह प्रणाली होती. याद्वारे भूगर्भातील पाण्याचे संरक्षण केलं जाणार होतं. यस म्हणजे सरफेस वॉटर अँड ओशियन टोपोग्राफी असा SWOTचा या ठिकाणी लॉंग फॉर्म होतोय. सरफेस वॉटर अँड ओशियन टोपोग्राफी. ओके, याचं उत्तर 1 आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण लिहून टाकूया, याचं उत्तर आहे 1. ओके, तुम्ही तुमचं आन्सर काय लिहिलंय ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ओके, पुढे जाऊया आपण. हा 2022 मधला होता, त्यामुळे आपल्या लेक्चर मधला नव्हता हा. ओके, मी तुम्हाला आतापर्यंत आपले 4 झाले. ओके, BN गोस्वामी जे आहेत हे जरी 2023 मध्ये असला तर हे आमच्याकडून मिस झालं होतं, आपल्या लेक्चर मध्ये हे नव्हतं. ओके, त्याच्यानंतर लक्षद्वीप आपल्या लेक्चर मधला कव्हर झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर संघटन से समृद्धी 2022 असल्यामुळे आपल्या लेक्चर मधलं नव्हतं. ओके, त्यानंतर SWOT या ठिकाणी 2022 होता, त्यामुळे आपल्या लेक्चर मधलं नव्हतं. आणि पुढचा आहे अन्न कचरा निर्देशांक अहवाल. ओके, आणि हा जो अहवाल आपण आपल्या लेक्चर मध्ये कव्हर केला होता आणि सेम असाच क्वेश्चन या ठिकाणी आपण विचारला होता. फक्त पर्याय हे 2 आपले होते, 2 वेगळे होते. यांनी पर्याय थोडेसे बदललेले आपल्याला बघायला मिळेल. तर अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024चा हा जो आहे जवळपास मार्च 2024 मध्ये या ठिकाणी जे आहे तर जाहीर करण्यात आलेला होता. मार्च 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेला होता. आणि प्रश्न काय विचारलाय, कोणी प्रस्तुत केलेला आहे हा निर्देशांक, कोणाकडून जारी केला जातोय बुवा, असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला होता. याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1. पर्याय 1 आहे याचं उत्तर. UNEP युनायटेड नेशन पर्यावरण कार्यक्रम, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. बरेच लोकांनी अन्न आणि कृषी संघटना याचं उत्तर दिलं असेल. मी ज्यावेळेस क्वेश्चन कव्हर केला होता त्यावेळेस सुद्धा अन्न आणि कृषी संघटना त्यामध्ये टाकलं होतं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अन्न आणि कृषी संघटना दिलं होतं. ओके, त्यामुळे याचं योग्य उत्तर UNEP आहे. अन्न कचरा म्हणजे फूड वेस्ट जे असतो त्याच्याशी संबंधित हा या ठिकाणी एक अहवाल आहे. मार्च 2024 मध्ये जारी करण्यात आला होता. पहिला विधान याचा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. पुढे जाऊया आपण.
एक पुस्तक आहे बघा, हे एक महत्वाचं पुस्तक या ठिकाणी आहे. ओके, आणि हे डिसेंबर 2022 मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. डिसेंबर 2022 मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं, त्यामुळे आपल्या लेक्चर मधलं नव्हतं. हे पुस्तकाचं नाव होतं द इंडियन नेव्ही @75 रेमिनिसिंग द वॉयज, असं या पुस्तकाचं नाव होतं. हे लिहिलं होतं कमोडोर रणजित रॉय यांनी. कमोडोर हे जे आहेत माजी अधिकारी होते नेव्हीचे, त्यांनी हे लिहिलेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, डिसेंबर 2022 मध्ये हे प्रकाशित झालं होतं. त्याच्यामुळे याचं उत्तर या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्याय 3. नेव्हीचे माजी अधिकारी कमोडोर रणजित रॉय यांनी द इंडियन नेव्ही @75 रेमिनिसिंग द वॉयज हे पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि नेव्ही संदर्भामध्ये बऱ्याच महत्वाच्या बाबी या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ओके, क्लिअर. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आलेला आहे, पुढील पैकी कोणी पुंज क्वांटम कण या शब्दाची निर्मिती केलेली आहे? तर हा बघा, हा नोबेल पुरस्कार आहे. नोबेल पुरस्कार 2023 चा. कोणत्या क्षेत्राचा आहे? तर रसायनशास्त्राचा या ठिकाणी जे आहे तर हा नोबेल पुरस्कार आहे 2023 चा. आपण आपल्या लेक्चर मध्ये कव्हर केलेलं आहे. यामध्ये क्वांटम डॉट नावाचा जो भाग आहे, क्वांटम डॉट, त्या क्वांटम डॉटची या ठिकाणी जे आहे तर संशोधन करणाऱ्या 3 लोकांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला होता 2023 चा. त्यामध्ये जे 3 लोक होते त्यामध्ये होते मॉन्गी जी बावेंडी नावाचा एक व्यक्ती होता. मॉन्गी जी बावेंडी नावाचा होता. लुईस ई ब्रूस हा एक व्यक्ती होता. आणि तिसरा व्यक्ती होता एकिमोव. ओके, एलेक्सी एकिमोव. ओके, हा एक व्यक्ती या ठिकाणी होता. या तिघांनी मिळून हा क्वांटम डॉट साठीचा या ठिकाणी जे आहे तर संशोधन केलं होतं. त्या संशोधनासाठी त्यांना 2023 चा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. आता प्रश्न काय विचारला आहे की क्वांटम कण, क्वांटम डॉट या शब्दाची निर्मिती कोणी केली? पहिल्या टाइमला कोणी याचं या ठिकाणी जे आहे यूज केलाय? तर त्याचं योग्य उत्तर आहे L.E. ब्रूस याचं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्याचं उत्तर 3 राहणार आहे. ओके, तर नोबेल पारितोषिकावरती प्रश्न होता, ऑक्टोबर 2023 मध्ये जाहीर झालेला होता. आपल्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केलं होतं. पुढे जाऊया आपण. आफ्रिकन युनियनचे गीत कोणते आहे? आफ्रिकन युनियन नावाची एक संघटना आहे. ओके, आणि याच्यावरती आपण 3 ते 4 क्वेश्चन कव्हर केलेले आहे. एक क्वेश्चन एकदा आफ्रिकन युनियनची सबमिट झाली होती त्यावेळेस आपण क्वेश्चन कव्हर केला होता. आफ्रिकन युनियन मधून एक देश बाहेर पडला होता त्यावेळेस आपण क्वेश्चन कव्हर केला होता. त्यानंतर आफ्रिकन युनियनला G20 मध्ये सदस्य म्हणून या ठिकाणी सदस्यत्व देण्यात आलेले आहे. ज्यावेळेस G20 ची शिखर परिषद आपल्या भारत देशामध्ये झाली होती त्यावेळेस. ओके, 3 वेळेस आपण कव्हर केला होता आणि आफ्रिकन युनियनची माहिती पण सांगितली होती. त्याचे सदस्य या ठिकाणी जे आहेत तर 55 देश आहे बुवा. हेडक्वार्टर त्याचा अदिस अबाबा या ठिकाणी आहे बुवा. त्याचं जे आफ्रिकन युनियनचे जे गीत आहे किंवा त्याला मोटो म्हणूया आपण, सॉन्ग लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर, हे सर्व आपण आफ्रिकन युनियन बद्दल बोलताना या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, तशा पद्धतीने हे आफ्रिकन युनियनचे या ठिकाणी आहे. करंट मध्ये का विचारलं? 2-3 बाबी होत्या. G20 मध्ये हा सदस्य म्हणून झाला आफ्रिकन युनियन. आफ्रिकन युनियनची सबमिट होते दरवर्षी. 2023 ची अदिस अबाबा मध्ये झाली होती. ओके, त्याच्यानंतर यात एक देश सदस्य निघालेला आहे. ओके, तशा पद्धतीने जे आहेत तर हे आपल्याला बघायला मिळेल. म्हणून याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी येईल विद्यार्थी मित्रांनो 3. उत्तर कोणतं येईल? 3 याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, या आफ्रिकन युनियनची स्थापना जर तुम्हाला बघायचं असेल तर याची स्थापना 1999 मध्ये झालेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, पुढे जाऊया आपण. मालदीव विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ओके, आता मालदीव बद्दल प्रश्न विचारला. मालदीव बद्दल का विचारला प्रश्न? ओके, एक तर मालदीव मध्ये निवडणूक झाली होती 2023 मध्ये. मोहम्मद मुइझू या ठिकाणी जे आहेत नवीन अध्यक्ष झालेले आहेत आणि आपण त्यांच्यावरती क्वेश्चन घेतला होता. मालदीव वरती आपण हे सगळं बघितलेलं आहे. ओके,
त्याच्यामुळे हा सुद्धा आपल्या लेक्चर मधला होता. तर आता या ठिकाणी तुम्हाला योग्य विधान विचारलेले आहे इकडे. तर मालदीव मधील लोकसंख्या बहुतांशी मालदीवी वंशी गटाची आहे. पहिलं विधान बरोबर आहे. तिकडे जो वंश गट आहे लोकसंख्येचा तो मालदिवियन आपल्याला बघायला मिळेल. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे, हे विधान सुद्धा या ठिकाणी आपल्याला बरोबर बघायला मिळेल. ओके. त्याच्यानंतर अधिकृत भाषा अरेबिक नाही तिकडे, अधिकृत भाषा अरेबिक नाही तिकडे. ओके. त्याच्यानंतर राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात इकडे, राष्ट्रपतीकडे सगळं काही अधिकार इकडं असतात. ओके. मालदिवियन भाषा तिकडं बोलली जाते. ओके. त्याच्यामुळे अरेबिक भाषा नाही, अरब कंट्री नाही तो. ओके. म्हणजे अ ब आणि ड बरोबर आहे. किधर आहे? 3 में है. अ ब आणि ड बरोबर कुठे आहे? 3 मध्ये आहे. अ ब आणि ड बरोबर आहे 3. ओके. तर या पद्धतीने याचं उत्तर 3 येणार आहे. माले राजधानी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल याची मोहम्मद मुइझू हे या ठिकाणी अध्यक्ष आहे. मालदीव सोबत आपण संयुक्त लष्करी सराव सुद्धा या ठिकाणी करत असतो, त्यावेळेस संयुक्त लष्करी सराव झालेले. ओके. त्यामध्ये सुद्धा आपण त्याच्याबद्दल चर्चा केली होती लेक्चर मध्ये. ओके. तशा पद्धतीचा हा एक महत्वाचा भाग. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत? पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत? आता जॉन फॉसे कोण आहे बुवा, हा प्रश्न सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हा सुद्धा नोबेल पुरस्काराशी संबंधित आहे. नोबेल पुरस्कार 2023. आणि कोणता नोबेल पुरस्कार? साहित्याचा नोबेल पुरस्कार, साहित्याचा नोबेल पुरस्कार या ठिकाणी आहे. आणि हे नॉर्वेचे लेखक आहे, नॉर्वेजियन लेखक आहे जॉन फॉसे. यांना 2023चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी बरेच पुस्तक लिहिले होते. आपण नोबेल पुरस्कारामध्ये आपल्या लेक्चरमध्ये हे कव्हर केलेलं आहे. आणि बोट हाऊस त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. मेलानकोली 1, मेलानकोली 2 त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे. रॉईट स्वाट रेड ब्लॅक हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. म्हणजे याचं उत्तर अ ब क येणार आहे. हे सगळे त्यांचे पुस्तकं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. उत्तर आहे 1. याचं उत्तर काय आहे? 1 आहे. क्लिअर? ओके. जॉन फॉसे का विचारलंय? पुरस्कार त्यांना मिळाला. कोणता मिळाला? साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. कधीचा मिळाला? 2023चा मिळाला. कुठले आहे ते? नॉर्वेचे आहेत. हे त्यांचे पुस्तक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके. त्यानंतर भारतातील शहराचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनी सोबत करार केलेला आहे? ओके. तर दोन्ही मध्ये करार झाला होता बघा. सर्वे ऑफ इंडियाचा नोव्हेंबर 2023 मध्ये सर्वे ऑफ इंडिया आणि जेनिसिस इंटरनॅशनल या दोघांमध्ये करार झाला होता नोव्हेंबर 2023 मध्ये. नोव्हेंबर 2023 मध्ये. आणि करार हा होता की सर्वे ऑफ इंडिया साठी या ठिकाणी जे आहेत तर जेनेसिस इंटरनॅशनल जे आहेत तर शहरांचे ओके या ठिकाणी जे आहेत तर ट्विन्स मॅप या ठिकाणी तयार करतील. ओके. मॅप 3D मॅप तयार करतील त्यासाठी करार या ठिकाणी झाला होता. सर्वे ऑफ इंडिया एक महत्वाची संस्था आहे आपल्या भारत देशातील सरकारी. ओके. त्यांनी जेनेसिस इंटरनॅशनल सोबत करार केला होता. याचं उत्तर 3 या ठिकाणी राहणार आहे. ओके. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या जोड्यामध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणाची नावे योग्य जोडलेली आहे? आता हा प्रश्न बघा आपल्या वेगवेगळ्या क्वेश्चन मध्ये कव्हर झालेला आहे. हा आपण ज्यावेळेस कोणतीही एखादी स्पर्धा बघतोय जी आपल्या देशात होते तर ती फायनल कुठे झाली, ती स्पर्धा कुठे खेळवली गेली, हे आपण स्टेडियम सह आपल्या लेक्चर मध्ये सांगत असतोय. मग ती IPL असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा असो आपण या ठिकाणी स्टेडियमचा उल्लेख करत असतो लेक्चर मध्ये. त्याच्यामुळे हे सर्व स्टेडियमचा उल्लेख आपल्या लेक्चर मध्ये झालेला आहे. ग्रीन पार्क स्टेडियम कुठे आहे बुवा? कानपूर मध्ये आहे. ओके. होळकर स्टेडियम कुठे आहे बुवा? इंदोर मध्ये आहे. M.A. चिदंबरम स्टेडियम कुठे आहे बुवा? चेन्नई मध्ये आहे. M. चिन्नास्वामी कुठे आहे? बँगलोर मध्ये आहे. म्हणजे हे जे 4 स्टेडियम दिलेले आहे तुम्हाला 4च्या 4 बरोबर आहे. याचं उत्तर 1 यायला पाहिजे या ठिकाणी. आणि आपल्या लेक्चर मध्ये आपण हे कव्हर केलेले आहे वेगवेगळ्या मग स्पर्धा. मग ती खेलो इंडिया स्पर्धेच्या अंतर्गत असो
की IPLच्या अंतर्गत असो की इतर ज्या स्पर्धा भरतात त्याच्या अंतर्गत असो, आपण हे कव्हर केलेलं आहे. ओके, याचं उत्तर एक ही येईल. पुढे बघूया आपण, उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते? ज्यावेळेस मी डेली करंट अफेअर्स मध्ये क्वेश्चन घेतोय तर उस्ताद रशीद खान यांचं निधन झालं होतं बघा. यांचं निधन झालेले आहे जानेवारी 2024 मध्ये. यांच्यावर जो क्वेश्चन मी तयार केलेला होता सेम हाच होता. ओके, कोणता क्वेश्चन होता? मी घराणेच या ठिकाणी विचारलं होतं आणि विद्यार्थ्यांना सांगितलं सुद्धा होता घराण्यावरती प्रश्न येणार आहे म्हणून. ओके, तरी बऱ्याच लोकांनी किराणा घराणा केलेलं आहे. याचं उत्तर किराणा घराणा नव्हे. किराणा घराणा याचं उत्तर नव्हे. याचं उत्तर आहे रामपूर सहसवान घराणे. रामपूर सहसवान घराणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, उस्ताद रशीद खान यांचं निधन या ठिकाणी 9 जानेवारी 2024 रोजी झालेलं आहे कोलकाता या ठिकाणी. ओके, ते म्युझिशियन होते. म्युझिशियन म्हणजे संगीतकार, गायक होते. ते बऱ्याच हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी गाणे गायलेले आपल्याला बघायला मिळेल. त्यांचं निधन झालेलं आपल्याला बघायला मिळेल 9 जानेवारी 2024 रोजी. त्यांचा जन्म बदायून नावाच्या ठिकाणी झाला होता UP मध्ये. ओके ओके, तर रामपूर सहसवान त्यांचं घराणं या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय 3. काय येणार आहे? पर्याय 3 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्यानंतर पुढे जाऊया आपण. आपल्या लेक्चर मधला होता तो सुद्धा. त्याच्यानंतर ही योजना सुद्धा आपण आपल्या लेक्चर मध्ये कव्हर केली होती आणि ही याच पद्धतीने आपण क्वेश्चन कव्हर केला होता आणि त्यामध्ये मला आठवतोय मी अरुणाचल प्रदेशचा पर्याय दिला होता. अरुणाचल प्रदेश माझ्या लेक्चर मध्ये की अरुणोदय आणि अरुणाचल प्रदेश सेम सेम आहे बुवा. त्याच्यामुळे विद्यार्थी अरुणाचल प्रदेशकडे जातील आणि प्रश्न चुकवतील. मी माझ्या क्वेश्चन मध्ये अरुणाचल प्रदेश पर्याय टाकला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर दिलं होतं. याचं उत्तर आसाम आहे. आसाम मधील ही योजना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आता याचे 3 टप्पे झालेले आहेत. अगोदरचं अरुणोदय, नंतर 2023 मध्ये सुरू झालेला अरुणोदय 2.0, नंतर आता अरुणोदय 3.0 सुद्धा आपल्याकडे सुरू झालेली आपल्याला बघायला मिळेल. या अंतर्गत काय केलं जातं? दारिद्र्य निर्मूलन करायचं आहे. म्हणजेच आसाम मधील जे गरीब लोक आहे ओके त्यांना पर मंथ 1000 रुपीज दिले जातात. 1000 रुपये प्रति महिना या ठिकाणी गरिबांना त्यांच्या अकाउंटमध्ये DBT मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत त्यांना दिले जाते. अशी ही योजना आहे आसाम सरकारची. म्हणजे याचं उत्तर कोणतं येईल विद्यार्थी मित्रांनो? याचं उत्तर येईल 4. ओके, काय येणार आहे? 4 याचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. आणि करंट अफेअरचा सगळ्यात शेवटचा प्रश्न होता बघा. सूर्यकिरण या हवाई कसरती असतात. ओके, त्यानंतर हे भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान होतात. भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान होतात. हे लष्कराच्या दरम्यान पण होतं. ओके, आता हवाई कसरती भारताकडून हवाई कसरती करण्यासाठी कोणता गट सामील होणार आहे? भारतीय हवाई दल. भारतीय हवाई दल. आणि भारतीय हवाई दलाचा मोटो जर बघितला, बोध वाक्य जर बघितला तर नभ स्पृश्यम दीप्तम हे या ठिकाणी आहे. नभ स्पृश्यम दीप्तम हे या ठिकाणी आहेत. ओके, सोपा होता हा प्रश्न या ठिकाणी सुद्धा. आणि आपण भारतीय हवाई दल बघत असताना हे कव्हर केलेलं आहे. भारतीय हवाई दल ज्यावेळेस प्रमुख झाले होते नवीन या ठिकाणी त्याबद्दल आपण बघितलेलं आहे. मोठो आपण प्रत्येक संस्थेचं माझ्या लेक्चर मध्ये मी सांगत असतोय. ओके, तर अशा पद्धतीने जे आहेत तर हा एक महत्वाचा क्वेश्चन या ठिकाणी आहे. तर हे 15 क्वेश्चन करंट अफेअरचे आले होते. पाहिजे तेवढे सोपे पण नव्हते, पाहिजे तेवढे अवघड पण नव्हते. आपल्याला अवघड वाटण्याचं कारण आहे की आपण याला हलक्यामध्ये घेतो चालू घडामोडीला. आपल्याला वाटतं की शेवटच्या 15 दिवसामध्ये होऊन जाईल बुवा आणि पुन्हा एक खूप मोठी व्याप्ती याची असते. त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहेत तर आपल्याला 2 वर्षाच्या किमान चालू घडामोडी या ठिकाणी बघणं गरजेचं असतंय. ओके, तर तुमचे उत्तर या ठिकाणी चेक करून घ्या. आणि आपला डेली लेक्चर असतो सकाळी 8 वाजता या YouTube चॅनलवरती. सकाळी 8 ते 9, 10 ते 12 क्वेश्चन आपण दररोज कव्हर करत असतो. आजपासून जॉईन होऊन जा डेली. पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला आपल्या लेक्चर मधील प्रश्नाचा भरपूर फायदा होईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी थांबतोय, रजा घेतो तुमची. भेटूया आपण आपल्या डेली करंट अफेअर्स मध्ये. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.